सगळे व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर व शिक्षक बंधू यांना माझा नमस्कार. तर आजचा दिवस जो आहे तो फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण आज 10वी म्हणजे आमचा निरोप समारंभ आहे. आणि निरोप समारंभ म्हणजे एक असा दिवस असतो ज्या दिवशी आपण आपल्या शाळेच्या सगळ्या आठवणी, शाळेचे जे भिंती कोपरे ते पोल जे आपण मोजत आलो लहानपणापासून ते सगळं एकदम सोडून जातो. आणि पहिली गोष्ट तर ही की सगळ्या शिक्षकांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलायला संधी दिली. आणि की परत एकदा की जेव्हा परीक्षेचा काळ होता त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, भरपूर काही केलं. आणि प्रत्येक मराठीचे धडे हे समजून नीट सांगणारे, त्याच्यावर मार्गदर्शक करणारे हे म्हणजे आमची नलके टीचर. आणि प्रत्येक हिंदीच्या विषयाला हसी आणि मजाकमध्ये प्रत्येक वर्गाच्या शिक्षक आणि मला तर वाटतं आंबेकर सर हे हिंदी एकदम मजेत शिकवतात. आणि वाटत नाही कधी असं आता 11वीला गेल्याच्या नंतर कोणी असे शिक्षक आपल्याला भेटन, म्हणून आठवण तर फार येणार. आणि त्याच्यानंतर इंग्लिश हा विषय एकदम क्लिअर समजून सांगणार म्हणजे त्या आपल्या शिंदे टीचर. आणि सायन्सला फक्त लेफ्ट हँड साइड रिॲक्ट अँड राईट हँड साइड प्रोडक्ट. आणि हे काय म्हणतात एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण करू शकता असे म्हणणारे मुसमाडे सर, त्यांना देखील धन्यवाद. गणित हा विषय अवघड वाटत होता, पण नंतर त्याला सोपं केलं आमचे मुख्याध्यापक शिरसाट सर यांनी स्वतः. मनापासून धन्यवाद सर. आणि पहिले तर मी ज्या वेळेस पण स्टेजवर असतो तेव्हा बोलायच्या टायमाला मान्यवरांचा धन्यवाद करतो, त्या कारण की ते गरजेचं आहे. पण काही वेळेस माझा 10% म्हणजे 10% म्हणून 5% मेंदू ते सांगतो जेव्हा मी मान्यवरांचा धन्यवाद करतो. आणि 10% विचारामध्ये असतो म्हणजे 5% विचारामध्ये असतो की आता पुढं काय बोलायचं, म्हणून मी नेहमी लिहून काढत असतो. %90 झालंय, आता 10%. थँक्यू. सहवास ऐका सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसती निरोप दिल्याने नाते तुटत नाही. गुरु म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचा भंडार, दूर करी जीवनातील अंधार, अज्ञानाचा अंधार. शाळा म्हणजे इमारत, फक्त इमारत नाही तर आमच्या आठवणींची दुनिया आहे. पहिली वही, पहिला मित्र, पहिली मैत्री. यशाचा आनंद आणि अपयशातून शिकलेले धडे सगळे इथेच मिळाले. या शाळेतून निरोप घेताना तर वाईट वाटतं, पण उद्याचा जीवनाचा प्रवास पाठवून पण वैशिष्ट्य वाटतं. आणि 2026 हे वर्ष सुरू झाल्यापासून मी माझ्या क्लासमधून एक शब्दाने मी ऐकत होतो, तो म्हणजे कम बॅक. तर काही वर्षानंतर जेव्हा आम्ही यशस्वी होऊ तेव्हा नक्कीच टीचर आम्ही या शाळेला भेट देण्यासाठी आम्ही प्रत्येक जण आपल्या गाड्यामध्ये घेऊ, जे गाड्यांची किंमत तुमच्या विचारांमध्ये मांडली असेल. आणि या माझ्या भाषण ऐकण्यासाठी तुम्ही सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांनी भाषण मनापासून ऐकलं त्याबद्दल धन्यवाद करतो.